श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी शर्मिला। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा आणि स्वामीमय जाओ। तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या पहिला श्रावणी सोमवार आहे। तर बघा, माझ्या सगळ्या मी मैत्रिणींना सांगते की अगदी वेळ काढून या सेवा करा। अगदी छोट्या छोट्या या सेवा आहेत। महादेवांची केलेली सेवा ही अत्यंत प्रभावी ठरते, कारण ते भोलेनाथ आहेत आणि ते आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि आपलं ते संकटांपासून, दुःखांपासून रक्षण करत असतात। आपल्याला कधी माहीत नसतं की या क्षणाला आपण व्यवस्थित आहोत, पण पुढचा क्षण कसा असेल, आपल्या आयुष्यात काही दुःख येणार असेल, संकट येणार असेल, तर अशा या अमुक एक शुभ दिवशी जर आपण काही उपाय केले तर आपण केलेली जी ही सेवा आहे ना, ती कधीतरी आपल्याला कामी येते। आपले जे देव आहेत, महादेव किंवा देवी देवता, कुलदेव, आपले स्वामी, हे आपल्याला दुःखातून बाहेर काढतात किंवा मार्ग काढतात बाहेर पडण्याचा, किंवा मग दुःख संकट येऊ नये। आणि यासाठी श्रावणाचा पहिला सोमवार आहे, यासाठी 21 तांदळाचा उपाय आपल्याला करायचा आहे, कारण उद्या शिवामुठी तांदूळ आहे। बघा, आपलं रोजचं धावपळीचं धगधकीचं जीवन आहे, आपल्याला यामध्ये अजिबात वेळ मिळत नाही। परंतु बघा, उद्या पहिला श्रावणी सोमवार आहे। थोडं लवकर उठा, 10 मिनटं, आणि थोडासा वेळ काढा। बघा, यामुळे काय होईल की तुम्हाला सेवा करायला वेळ मिळेल आणि परत तुम्हाला असं म्हणण्याची वेळ येणार नाही की माझ्याच बाबतीत असं वाईट का होतंय किंवा अशा घटना का घडतात। तर अमुक वेळेला, म्हणजे अशा या काही शुभ दिवशी सेवा या झाल्याच पाहिजेत। बघा, श्रावण महिन्यामध्ये 4 सोमवार येणार आहेत। कधी 5 येतात, कधी 4 येतात, पण या 2025 मधला जो श्रावण आहे त्यात 4 सोमवार आलेले आहेत आणि त्यातील उद्याचा हा पहिला श्रावणी सोमवार आहे। प्रत्येक सोमवारी शिवलिंगाची पूजा कशी करायची, कोणत्या सेवा करायच्या, शिवलिंग किंवा रुद्रयंत्रावर रुद्र अभिषेक करायचा आहे, ते अभिषेक केलेलं तीर्थ, आपल्या घरामध्ये असणारे व्यसनी, तापट जे लोक आहेत, व्यसनी लोक आहेत, किंवा मग जे कोणाचं ऐकत नाहीत, विक्षिप्त वागतात, त्यांना ते तीर्थ द्यायचं आहे, किंवा असंच ते घरातल्या सगळ्यांनी घेतलं तरीही चालेल। हट्टी, तापटपणा, चिडचिडपणा कमी होतो आणि त्या व्यक्तीचं वाईट नकारात्मक शक्तींपासून जे रक्षण असतं ते होत असतं। तर बघा, रुद्र अभिषेक हा आपल्या घरामध्ये झालाच पाहिजे। अतिशय अगदी मनापासून सांगते, वर्षभर नाही मिळाला तरी चालेल, पण महादेवांची सेवा करण्यासाठी श्रावण हा महिना खूप महत्त्वाचा आहे। आणि बघा, तुम्हाला जर समजा मंदिरात जाऊन सेवा करणं शक्य नसेल आणि तिथे आपण जरी श्रावणी महिन्यामध्ये एखाद्या छोट्याच्या जरी मंदिरात जायचं म्हटलं, झाडाखाली छोटंसं मंदिर असेल तिथे, तरी तिकडे पण भयानक गर्दी असते, लाईन असते, मग मनापासून काही करता येत नाही। जर तुमच्या जवळपास असेल मंदिर, तर सकाळी लवकर उठून तुम्ही जाऊन पूजा, अभिषेक वगैरे करू शकता। त्यांना त्यांच्या आवडीच्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही त्यांना अर्पण करा, अभिषेक करा। तुम्हाला मंदिरात जाता येत नसेल तर कमीत कमी तुम्ही घरातील शिवलिंगाची तरी पूजा करावी। तुमच्या घरातील शिवलिंग नसेल तर या श्रावणातल्या पहिल्या सोमवारी किंवा कोणत्याही सोमवारी शिवलिंग स्थापन करा। जवळपास जर तुम्हाला शिवलिंग मिळूनच जाईल, जिथे देवांच्या सामानांची दुकानं असतात किंवा केंद्राची दुकानं असतात स्वामींच्या, त्या केंद्रामध्ये देखील आपल्याला हे शिवलिंग, रुद्रयंत्र मिळूनच जाईल। तर बघा, आपण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंग हे असलंच पाहिजे आणि ते नसेल तर या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही नक्की स्थापन करा। आता बघा,
श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी आपल्याला शिवामूठ अर्पण करायची असते। ती कशी अर्पण करायची ही कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं, स्वच्छ कपडे परिधान करून शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर सेवा वगैरे सगळं काही करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला शिवामूठ अर्पण करायची आहे। आणि नंतर मग हा 21 तांदळाच्या दाण्यांचा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि हा अतिशय प्रभावी उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी, प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदण्यासाठी हा खूप महत्त्वाचा उपाय आहे। 1 मिनिटाचा हा उपाय आहे। दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता। आता शिवलिंगावरती तुम्ही अभिषेक करून पूजा झालेली असेल तुमची सकाळी, तरी तुम्ही काय करायचं की तुम्हाला 21 अक्षदा घ्यायच्या आहेत, म्हणजे 21 तांदूळचे दाणे घ्यायचे आहेत। त्याला हळद कुंकू वगैरे लागलेलं नसावं, पांढरे शुभ्र 21 तांदूळ घ्यायचे, अखंड पाहिजे, तुटलेले नको, तुकडा नको आणि हळद कुंकू वगैरे अजिबात लावायचं नाही। उजव्या हातामध्ये घ्यायची आणि घरातील बघा एकाने सेवा केली आणि बाकीच्यांनी पाठीमागे जरी बसलं तरी चालेल आणि 16 वेळेस आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे। कमलात्मक मंत्र कोणता आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे, तरीसुद्धा ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी मी हा स्क्रीनवर देत आहे। बघा, शिवलिंग तुमच्या समोर ठेवा किंवा जागेवर देवघरामध्ये ठेवा किंवा मग तामणामध्ये ठेवा, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं ठेवा। ते 21 तांदूळ आपल्याला हातामध्ये घ्यायचे, कमलात्मक मंत्र म्हणायचा। तुम्ही मोबाईलमध्ये बघून म्हणा किंवा मग श्रवण करू शकता। शक्यतो मला तर असं वाटतं की तुम्ही तो मंत्र स्वतः पठण करा आणि 16 वेळा तुम्हाला हा जो मंत्र आहे तो म्हणत शिवलिंगावरती 21 तांदूळ जे आपण घेतलेले आहेत ते अर्पण करायचे आहेत। तर अशी ही साधी आणि सोपी सेवा आहे, ती आपल्याला करायची आहे आणि अशी ही साधी सेवा केल्यामुळे मोठ्यातले मोठ्या दुःखातून अडचणीतून आपलं रक्षण होईल। महादेवांची कृपा आपल्यावरती सदैव राहील आणि मग आपल्या आयुष्यात सुख आनंद येतो, जे प्रत्येकालाच हवं असतं। म्हणून उद्याच्या सोमवारी न विसरता तुम्ही हा छोटासा उपाय कराल अशी मी अपेक्षा करते। आणि बघा, तुम्हाला जर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटू। सर्वांना श्री स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय।